अकोला जिल्ह्यातील 52 जिल्हा परिषद गटांचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले। लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होणार असून सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या कामाला सुरुवात केली आहे। बाळापूर तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी 7 गट आणि पंचायत समितीसाठी 14 गट आहेत। मात्र जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीत देगाव जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जाती अर्थात एससी प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे येथील राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला असून या अनपेक्षित आरक्षणामुळे जिल्हा परिषदेवर जाण्यास इच्छुक असलेल्या अनेक प्रस्थापित नेत्यांना आणि दिग्गजांना मोठा धक्का बसला आहे। देगाव गटातील प्रमुख राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांना या आरक्षणामुळे मोठा फटका बसलाय। देगाव येथील भाजपचे तालुका सरचिटणीस माधव म्हैसने आणि नांदखेड टाकळी येथील भाजपचे तालुका उपाध्यक्ष विपुल पाटील घोंगरे यांनी गेल्या 2 ते 3 वर्षांपासून या गटात भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीच्या अनुषंगाने तयारी केली होती। मात्र ऐनवेळी हा गट आरक्षित झाल्याने त्यांचा हिरमोड झाला। देगाव येथील मूळ रहिवासी आणि बाळापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख ज्ञानेश्वर म्हैसने यांनी यापूर्वीही याच गटातून निवडणूक लढवली। यावेळी देखील ते हा गट ताब्यात घेण्याच्या तयारीत होते, परंतु ऐनवेळी हा गट आरक्षित झाल्याने त्यांचा देखील हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे। देगाव गटातून विद्यमान जिल्हा परिषद सदस्य राम गव्हाणकर हे वंचित बहुजन आघाडीकडून विजयी झाले होते, परंतु यंदा या गटातून आरक्षणाचा फटका बसल्याने त्यांनी आता वंचित पक्षाकडे व्याळा गटातून उमेदवारीची मागणी केली आहे। सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व समाजांशी जवळीक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष देगावचे माजी सरपंच शिवाजी म्हैसने पाटील यांनी देखील या गटातून निवडणुकीची तयारी केली होती, परंतु हा गट आरक्षित झाल्यामुळे त्यांनी बाजूच्याच व्याळा गटातून निवडणुकीची तयारी सुरू केली असल्याचे समजते। देगाव गट राखीव झाल्याने वरील सर्व दिग्गज आता दुसऱ्या जिल्हा परिषद गटाच्या शोधात आहेत, त्यामुळे आता राजकीय पक्ष अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रबळ उमेदवाराच्या शोधात लागले आहेत। देगाव जिल्हा परिषद गटासाठी आता अनेक नवे चेहरे इच्छुक असल्याचे दिसून येत आहे। देगाव येथील माजी सरपंच श्रीकृष्ण रेवासकर यांनी भाजपकडून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे। वाडेगाव येथील भाजपचे युवा मोर्चाचे सचिव अंकुश शहाणे यांनीही भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारीची मागणी केली। त्यांच्या पत्नी रुपाली शहाणे यांनी वाडेगाव येथील सरपंच पद भूषवले, त्यामुळे पक्ष त्यांच्या नावाचा विचार करू शकतो। भाजपा अनुसूचित मोर्चाचे व्याळा येथील तालुका अध्यक्ष प्रमोद वानखडे यांनीही भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे। व्याळा गटातील माजी जिल्हा परिषद सदस्या वर्षा वझिरे या उच्च शिक्षित असून त्यांचा देगाव गटात चांगला जनसंपर्क आहे। यापूर्वी मागील निवडणूक त्यांनी फार कमी फरकाने गमावली होती। यावेळी त्यांनी पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे उमेदवारीची मागणी केली असून पक्ष त्यांच्या नावाचा विचार करण्याची शक्यता आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून देगाव गटासाठी एक हरिभक्त परायण महाराज निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचेही समजले आहे। देगाव येथील युवा सुशिक्षित आणि सर्व समाजात सलोख्याचे संबंध असलेले तसेच भारतीय बौद्ध महासभेचे सचिव प्रमोद शिरसाट यांचे पुत्र शिवचरण सदाशिव शिरसाट यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारीची मागणी केली आहे। माणकी येथील माजी सरपंच पक्षाशी एकनिष्ठ असलेले गौतम शिरसाट यांनीही वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मागितली आहे। खिरपुरी येथील वंचितचे कार्यकर्ते तसेच माजी आमदार नातिकुद्दीन खतीब यांचे निकटवर्तीय गणेश शिरसाट यांनीही वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारीची मागणी केली आहे। माजी जिल्हा परिषद सदस्या रेखा अंभोरे यांनी देखील मतदारसंघाच्या आग्रहास्तव वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारीची मागणी केली। त्यांनी याआधी देगाव गटातून वंचितच्या वतीने निवडणूक लढवून विजय मिळवला होता। एकंदरीत देगाव गटासाठी राजकीय पक्षांना यंदा अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रबळ उमेदवार द्यावा लागणार आहे। भाजप आणि शिवसेना हे देगाव या गावातील उमेदवाराला संधी देण्याची शक्यता आहे, तर कोण इच्छुक कोणत्या पक्षावर उमेदवार येतो याकडे देगाव गटातील मतदारांचे लक्ष लागले आहे।
प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला।